राजेंद्र जैन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। या पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे अध्यक्ष बाबा आमच्या विनंतीला मान देऊ, आमच्या निमंत्रणाला मान देऊ, सर्व आमचे पत्रकार बंधू तिथे यावं ही एक विनंती आहे। आणि पक्षाला बळकट करण्यासाठी आम्ही एक विदर्भमध्ये कशा पद्धतीने पक्ष पुढे जानेवारीच्या नंतर स्थानिक स्वराज संस्थेचे सर्व निवडणूक येणार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक वेगळी भूमिका राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने विदर्भामध्ये स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुकीमध्ये जाणार आहे। त्यामध्ये पण आमचे प्रयत्न असं राहील की ज्या एकजुटीने आम्ही काम केलं, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीने काम केला, तसंच स्थानिक स्वराज संस्थांमध्ये पण एक वातावरण आहे। यावेळी माननीय सर्व आमचे जे मतदाता आहेत, जे जनता आहे, त्यांनी ज्या पद्धतीने आशीर्वाद दिला, त्यांना सर्वांना समजला की लोकसभामध्ये जी चूक झाली त्यांनी सर्व विधानसभामध्ये दुरुस्ती करून लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी केलेले काम आणि मनापासून अभिनंदन आणि आभार करतो। आणि 15 डिसेंबर 2024 रविवारला दुपारी 2 वाजता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि विदर्भात 7 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार साठी उमेदवार होते, त्यापैकी 6 निवडून आले। त्याबद्दल विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक नई सुरुवात झालेली आहे आणि त्याचा प्रचंड उत्साह आम्ही विदर्भवासियांना आहे। आणि पुढे 15 तारखेचा हे जे आमच्या मोठा वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आम्ही जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण निवडून आलेले आमदारांचा सत्कार, माननीय उपमुख्यमंत्रीचा सत्कार, हे पूर्ण विदर्भचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे आमचे युथ काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सेवादल प्रत्येक सेलचे पदाधिकारी यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। सत्कार समारोह आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा विदर्भ स्तरीय मेळावा असा एक कार्यक्रमाचं स्वरूप आहे। आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि आमचे नागपूर आणि विदर्भचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला सफल बनविण्यासाठी मागील 3-4 दिवसापासून आम्ही भरसक प्रयत्न करत आहोत आणि एक चांगला आमचा हे मेळावा आणि सत्कार सोहळा होणार आहे। याच्यात कुठेही काही चिंता आम्हाला नाही। माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि आमचे प्रदेशचे अध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, सुनील तटकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम होणार आहे। आणि मागील काही दिवसापासून, काही वर्षापासून ज्या पद्धतीने खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी आमचे विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणखीन बळकट झाली पाहिजे, यासाठी एक चांगला प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जात आहोत। ज्या पद्धतीनं यावेळी राज्याची आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माननीय देवेंद्र फडणवीस जीच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये सरकार आली, माननीय एकनाथजी शिंदे आणि महायुतीचे आरटीआयचे आमचे आठवले साहेब आणि पिरिपाचे आमचे जोगेंद्र कवाडे साहेब आणि आमचे सर्व मित्रपक्ष या पद्धतीने एकजुटीने आम्ही काम केला आणि राज्यात एक नवा परिवर्तन आला आणि नवीन सरकार, नवा विश्वासाने काम